आता सांगली शहरामध्ये भटकंती करतोय. निघालोय एक सांगली मधल्या ऐतिहासिक डेस्टिनेशनवर. तो आहे सांगलीचा पटवर्धन राजवाडा. पेशवेकालीन तो वाडा आहे आणि तो सांगलीच्या मध्यभागी आहे. आता MIDC मधून वसंतदादा इंडस्ट्री इस्टेट पासून तिकडचं अंतर जे आहे पटवर्धन राजवाड्याचं अंतर अंदाजे 4 किलोमीटर आहे. तर सांगलीचे रोड वगैरे ना मस्त ब्रॉड आहे आणि एवढं ट्रॅफिक वगैरेच जे क्लमझीपणा छोट्या शहरामध्ये ना, जिल्हास्तरीय शहरामध्ये जो असतो ना तसा नाही आहे. मस्त क्लीन नीट आणि ब्रॉड रस्ते आहेत. पण गरमी भयंकर आहे. 33 टेम्परेचर चालू आहे. ह्युमिडिटी पण आहे. असे उन्हाच्या झळा ज्या आहेत ना त्या खतरनाक लागतात. शिवराज ढाबा कराड. अरे वा, हे रॉयल एनफील्डचे एक चांगला शोरूम आहे. इथून आता पुढे गेल्यानंतर एक राईट टर्न घ्यावा लागणार आहे. एक छोटस मंदिर होतं. हे काहीतरी बोलते. हा कुठला सर्कल आहे? सर्कलवर इंटरेस्टिंग असे जे आर्टिकल्स ठेवलेले आहेत. आता एक एक ॲब्स्ट्रॅक्ट असं हे आहे, साईन आहे आणि त्याच्यावर अर्थ आहे. इंटरेस्टिंग असं ते स्ट्रक्चर होतं. फिरून लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. आता आपण राजवाडा चौकच्या समोर उभे आहोत आणि त्याच्या समोरच जो आहे हा राजवाड्याचं जे आहे ते भुईकोट, सांगलीचा भुईकोट आणि सांगलीच्या किल्ल्याचा हा मुख्य जो आहे तो दरवाजा आहे. मस्त ह्यूज असं आहे आणि समोरच गणपतीचं, बुरुजावरील गणपतीचं मूर्ती नाही आहे, चित्र आहे. हा इथे इंटरेस्टिंग असं हे डोर बघा. हा डोर आहेत, ह्यूज असे डोर आहेत वुडन. पण आता पूर्ण पॅक झालेले पण. आणि हे सगळे इतके मोठे असे जे खेळ आहेत म्हणजे त्या काळचा जो आहे तो जो भव्यपणा जो आहे ना तो आपल्याला ह्याच्यावरून कळतो की संरक्षणासाठी कशा पद्धतीने अरेंजमेंट केली जायची. आणि ओव्हरऑल आतमध्ये आल्यानंतर जे आहे ते बुरुजावरील गणपती, गणेशदुर्ग मला वाटायला बोललं होतं. आणि एक छान असं चित्र इथे रेखाटलं आहे. आणि आतमधला हे असं म्हणजे रेसिडेन्शियल एरिया पण म्हणजे रेसिडेन्शियल पण इथे एरिया झालेला आहे. आणि छोटे छोटे शॉप इथे बाजूला त्याचं छोटे छोटे शॉप पण आहेत, कॉम्प्युटरचे शॉप्स आहेत. बेसिकली इथे तहसीलदाराचं जे आहे ते कार्यालय वगैरे आतमध्ये आहे. आणि हे आतमधला एक अजून असा भव्य असा दगडी जो आहे 3 कमानी आहेत. सेंटर जी कमान आहे ती खूप इंटरेस्टिंग अशी मोठी ह्यूज आहे.
आणि बाकीच्या छोट्या या बारीक कमानी आणि बाहेर सगळ्या झेरॉक्स आणि टायपिंगच्या मशिनी. आणि आता हा समोर जो दिसतोय पण या कमानीमधून आत जातो आणि आज जाताना मस्त इंटरेस्टिंग असं एक स्ट्रक्चर दिसतं. हलकासा पिंक आणि व्हाईट याच्यामध्ये तो आहे दरबार हॉल. आणि हा त्याच्या दरबार हॉल मधला असा ह्यूज असं हे पटांगण. हे माझ्या लेफ्ट साईडला जे आहे ते आहे सांगली होमगार्ड उपपथक कार्यालय, म्हणजे मुख्य दंडाधिकारी न्यायालय आहे. आणि या माझ्या उजव्या बाजूला जे आहे ते आहे अप्पर तहसीलदार कार्यालय. म्हणजे या जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरचा ओव्हरऑल जो आहे गव्हर्नमेंट ऑफिसेससाठी जो आहे आता उपयोग केला जातो. आता या दरबाराचं नूतनीकरण चालू आहे म्हणून हा दरबार जो आहे तो बंद केलाय बघा. तो हा जो आहे ना मला पावसामुळे आणि वादळामुळे ना हा पूर्ण भगदाड पडलाय. अशा पद्धतीने मस्त स्ट्रक्चर सुंदर असं आहे आणि आता याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. दरबार हॉल बंद असल्या कारणाने आपण तो काय आतून बघू शकलो नाही. पण आता निघालोय माई घाटावर, कृष्णा माई घाटावर. इथून आहे तो एक 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. दुपार असल्या कारणानं एवढी ट्रॅफिक नाही त्यामुळे ते बरं वाटतंय. आणि बहुतेक सांगलीला रोड मोठ्या असल्या कारणानं ट्रॅफिकचा मला नाही वाटत प्रॉब्लेम असू शकतो. पण चला त्या दरम्यान गणेशाचं प्रसिद्ध जे गणपती मंदिर आहे तेही जर धावती भेट होत असेल तर घेऊया. हा आहे आपला राजवाडा चौक. राजवाडा चौक ट्रॅफिक नाही म्हणत होतो पण शेवटी ट्रॅफिक लागलं. पण त्याचं कारण जे आहे ना ती ट्रेन आहे. ती पुढे जी जाणारी ट्रेन आहे ना त्याच्यामुळे ते ट्रॅफिक लागलंय. इंटरेस्टिंग अशा सांगलीच्या रस्त्यावरून फिरतोय. ही बाजारपेठ आहे. कुठली बाजारपेठ आहे? हरभट्ट रोड. हरभट्ट रोड काहीतरी लिहिलंय. संध्याकाळचं आहे ना इथे भयंकर रश असेल एवढं मात्र नक्की. दुपारच्या आता 3-1 वाजलेत म्हणून का एवढा उन्हाच्या तडाख्यामुळे जे आहे ना लोक एवढी बाहेर पडली नाही. पण इतर वेळेची आहे ना संध्याकाळी इथे भयंकर रश असेल असं ओव्हरऑल सगळ्या लोकॅलिटी आणि लोकेशनवरून वाटतंय. आणि खाऊ गल्ली पण इथे असू शकते इंटरेस्टिंगली. गणपतीचं जे सांगलीमधील प्रसिद्ध मंदिर आहे ते त्या हे स्ट्रक्चर आहे बिल्डिंगचे या घराच्या मागे आहे. आणि आता मी आलोय सांगलीचा एक घाट, प्रसिद्ध घाट माई घाट. मस्त शांत असं निवांत वातावरण आहे. गजबजाटापासून दूर, गोंगाटापासून दूर शांत असं आहे. अरे वा, मुलं वगैरे पोहतात पण आहे. इंटरेस्टिंग. आणि इथेच
अक्कलकोट स्वामी समर्थांचं मंदिर देखील आहे. आणि असा हा माईघाट सगळा दगडाने जो आहे असं बांधलेलं आहे. त्या काळचं जे बांधकाम होतं ना, ते बांधकाम म्हणजे एकदम मजबूत आणि असं म्हणजे एक दणकटपणा जो ओव्हरऑल या बांधकामामध्ये असायचा ना, असं वाटायचं यूज आणि बिल्ड केलेलं एक चांगल्या पद्धतीचं जे स्ट्रक्चर असतं ना, ते काळ आहे तसंच जे आहे ते टिकून राहू शकतं. त्याचा हे बघा ना, पायऱ्या जरी बनवल्या दगडाच्या त्यावेळेस पेशवेकालीन ह्या ज्या पायऱ्या बनवल्यात, पण आत्ताही किती मजबूत पण आहे. आणि आता इथेच बघा, इथे ह्या विटाळ्याचं स्ट्रक्चर बघा, मला वाटतं एक 20-25 वर्ष झालं असेल जुनं, पण ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये किती फरक आहे. आणि आता आता हा इंटरेस्टिंग असा हा आर्यविन पूल आहे. तो म्हटलं जातं की ब्रिटिशकालीन जो आहे, हा ब्रिटिशकालीन पूल जो आहे तो बांधला गेला आहे. आणि त्याच्या बाजूलाच ही जी त्याच्या अंडर या खाली अशी कृष्णमाई नदी वाहते आहे. इंटरेस्टिंगली अशी, आणि मुलं वगैरे मस्त आंघोळ करतायत. नदीमध्ये पोहण्याची जी मजा आहे ना, ती कुछ और ही आहे. आपला जुगाड आहे, म्हणजे त्याला पोहायला येत नाही आहे, तर त्यांनी काहीतरी पोटाला बांधले, तर ते हलका असेल काहीतरी ट्यूब टाईप बांधले त्यांनी. तो देशी जुगाड आहे. तिथे पण एक मुलगा मागे पाठीवर असं प्लॅस्टिकचा ड्रम वगैरे छोटासा ड्रम असतो ना, बादली टाईप, तो बांधलाय आणि पोहण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते संध्याकाळी जे आहे ते एक इंटरेस्टिंगली अशी पायऱ्यांवर बसण्यासाठी ना खूप रश होत असेल. तो बघा, तो आत्ताचा पूल आणि आर्यविन समोर पण असा एक छोटासा घाट आहे नदीच्या विरुद्ध दिशेला. आणि ते बघा, सांगलीमध्ये सुद्धा या नारळाच्या एका रांगेमध्ये असलेली नारळाची झाडं, आणि नदीच्या ह्या बाजूला हे घाटाच्या वरच्या दिशेला जे आहे ते खाऊ गल्ली. संध्याकाळी ते इंटरेस्टिंगली असे रौनक असेल, वर्दळ असेल, आणि एक छान असं दृश्य जे आहे ना संध्याकाळी डोळ्याला शीतलता देणारं दृश्य जे आहे ते मस्त असेल. आणि सनसेट पण एकदम चांगल्या पद्धतीने जो आहे मला वाटतं इथून दिसेल. चला, एनिवे, तर मित्रांनो, ही माझ्या मागे वाहते ती कृष्णा नदी आणि ती पोहणारी मुलं. बेसिकली सांगलीला एक वेगळ्याच कामासाठी आलो होतो, आणि ही छोटीशी धावती अशी ट्रिप करायला मिळाली. असंच काहीतरी छोटे छोटे घुमक्कडबाजी करत फिरायचं, कामाच्या निमित्ताने वेगळ्या ठिकाणी फिरायचं, त्या कामही करायचं आणि फिरणंही करायचं. एन्जॉय युअर लाईफ, एन्जॉय युअर जर्नी जी आहे ती एन्जॉय करणं महत्त्वाचं आहे, ना की डेस्टिनेशनवर पोचणं. तर मित्रांनो, अशी जर्नी करत राहू. छोटे मोठे जे व्हिडिओ मला वाटतील ते मी माझ्या पद्धतीने एका रॉ पद्धतीने शूट करण्याचा प्रयत्न करेन, आणि रॉ पद्धतीनेच तो एडिट करून तुमच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामध्ये मी जास्त स्ट्रक्चरबाजी करत नाही, फक्त जे रॉ आहे ज्या त्या स्पॉन्टेनियसली जे वाटेल त्या पद्धतीनेच करण्याचा प्रयत्न माझा असतो. तर मित्रांनो, जर
अशा पद्धतीचे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल प्लीज प्रेस करा. अँड असाच तुमचा व्हॅल्युएबल टाईम जो आहे, वेळ जो आहे, तो मला देत जा. धन्यवाद. हॅव अ गुड डे. हॅव अ नाईस जर्नी. थँक्यू.